मिलिंद जोशी सर, सुनीताराजे पवार, अमोल मोहिते आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी. स्वप्नांचा पाठलाग करता करता स्वप्न कधी समोर येऊन ठेपलं हे कळलंच नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण गेली 14 वर्षापूर्वी आम्ही असं ठरवलं होतं की साहित्य संमेलन सातारा करता आज ती वेळ येऊन ठेपलेली आहे. त्याच्या मंडप शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. कुठलंही स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नसतं, त्याला खूप काही कष्टांची गरज असते. म्हणजे स्वप्न नुसती बघून चालत नाही, तर ती डॉक्टर लिंबाळे सर यांचा आज सन्मान करतो आहोत. अक्करमाशी या आत्मकथनामुळे प्रसिद्ध पावलेले लिंबाळे सर आत्मकथन, कथा, कविता, कादंबरी असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. त्याचबरोबर समीक्षा आणि संपादनही केलेले आहे. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचं साहित्य, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं असे माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले या नेहमीच लागतं असे अमोल मोहिते सर, आणि ज्यांचं मार्गदर्शन या संमेलनात यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. माहेरवाशी प्रकाशिका म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचा नावलौकिक संस्कृती 4 जानेवारी दरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सरस्वती सन्मान मिळालेले साहित्यिक शरणकुमार लिंबाळे साहेब यांच्या हस्ते आता झालेला आहे. शरणकुमार लिंबाळेंसारखा एक मोठा साहित्यिक ह्या मंडप उभारणीच्या शुभारंभाला मिळाला हे आपलं सातारकरांचं भाग्य आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमाची वेळ तारीख अचानक बदलल्यानंतर सुद्धा त्यांनी येण्याचं मान्य केलं. त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने एका सरस्वती पुत्राच्या हस्तेच सरस्वतीच्या सोहळ्याची सुरुवात आज झाली असं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्यांचं अक्करमाशी चरित्र हे इतकं गाजलेलं आहे की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं सुद्धा त्याचं भाषांतर केलेलं आहे. म्हणजे अनेक भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत. एवढ्या मोठ्या महान साहित्यिकांच्या हस्ते मंडप उभारणीचा शुभारंभ होतोय हे आपल्या संमेलनाच्या दृष्टीनं. मंडप उभारणीचा शुभारंभ सन्माननीय शरणकुमार लिंबाळे सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथं पार पडतोय. मी सर्वप्रथम मान्य लिंबाळे सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी इथे येऊन आम्हाला हा मान दिला आणि ह्या मंडप उभारणीचा नारळ फोडून शुभारंभ त्यांनी केला. त्याचा उल्लेख विनोदनं त्याचबरोबर सुनीता राजेंनी पण केला की हे 99 असल्यामुळं आपण एक वेगळी ओळख या आपल्या संमेलनाची सर्व साहित्य क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रात येणारे सर्व राज्यात येणारे जे आहेत त्यांच्यामध्ये राहावी हा आपला प्रयत्न आहे. आणि नक्कीच त्या